जय भारत मित्रांनो, आज आपण माझ्या फेसबुक पोस्टला आवाज येतोय का? आवाज येतोय का माझा? कमेंटमध्ये सांगा. जय भारत मित्रांनो, तर आज आपल्या माझ्या फेसबुक पोस्टवरती जे आपले फेसबुक मित्र असतील, फॉलोअर्स असतील, ते बरेच प्रश्न ते विचारत असतात. तर त्यातले 4-5 प्रश्नच फक्त आपण आज घेणार आहोत. हे नवीन शेड्यूल आपण सुरू करतोय. तर बरेचदा मी फेसबुकवरती सुद्धा त्यांच्या प्रश्नाचे उत्तर देण्याचा प्रयत्न करत असतो, पण सगळ्याच प्रश्नांची उत्तरे टाईप करून होत नाहीत. त्यामुळं काही प्रश्नांची उत्तरे आपण या फेसबुक लाईव्हमध्ये घेणार आहोत. तर एक प्रश्न आहे, माझ्या आकलनानुसार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांवर खैरमोडे यांनी लिहिलेले खंड मी वाचले आहेत. साधारण वाचले मला आठवते ते असे की तथागतानंतर हीनयान आणि महायान असे 2 गट पडले. त्याच काळातच एक गट हा वैदिक ब्राह्मणी विचारधारेच्या आक्रमकतेमुळे त्यांना नाईलाजाने वैदिक बाजूला गेला. दुसऱ्या गटाने यास विरोध केला म्हणून त्यांची हत्याही झाल्यानंतर त्यांना इतरत्र लगतच्या देशात जावे लागले. त्यामुळे वैदिक गोष्टी आल्या असाव्यात. या संदर्भात आपण थोडेसे विवेचन करावे. तर या संदर्भामध्ये आपण एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की आपला एक गैरसमज असा आहे बुद्ध धम्माच्या संदर्भात की आपल्याला असं वाटतं की बुद्ध धम्माचे फक्त हीनयान आणि महायान आणि वज्रयान बस एवढेच फक्त त्याचे पंथ आहेत, पण हे चुकीचं आहे. अगदी तुम्ही सम्राट अशोकाच्या काळामध्ये गेलात. सम्राट अशोक हा बुद्धाच्या महापरिनिर्वाणानंतर जवळपास 250 वर्षांनी सम्राट अशोकाचा काळ येतो. तर सम्राट अशोकाच्या काळामध्येच जवळपास 350 प्रकारचे पंथ हे बुद्ध धम्मामध्ये तयार झालेले होते. आणि जेव्हा त्यानंतरचा 250 वर्षाचा काळ म्हणजे कुशाण राजवंश जेव्हा येतो, सम्राट कनिष्क वगैरे, तिथून पुढे तर हजारापर्यंत 1000-2000 एवढे तुकडे हे बुद्ध धम्माचे झालेले होते. त्यामुळं हा गैरसमज तुम्ही काढून टाकला पाहिजे. जो महायान पंथ आहे त्याचे सुद्धा खूप प्रकार पुढे झाले. आजचा जो नाथ पंथ असेल, वारकरी पंथ असेल, महानुभाव पंथ असेल, त्याच्यानंतर शैव पंथ असेल, वैष्णव पंथ असतील, हे सगळे जे पंथ आहेत किंवा आज ज्याला आपण हिंदू धर्म म्हणतो, हाच मुळात महायान पंथातून निर्माण झालेला आहे. हे लक्षात घेतलं पाहिजे आपण. महायान पंथावर ब्राह्मणांनी कब्जा केला आणि मग त्यातून हा आजचा हिंदू धर्म आपण ज्याला म्हणतो तो उदयाला आलेला आहे. त्यामुळं हा एक गैरसमज आपण दूर केला पाहिजे की बुद्ध धम्माचे फक्त 2च पंथ होते. आणि त्याच्यात त्यांनी लिहिलंय की त्यांच्या काळात एक गट हा वैदिक ब्राह्मणी वगैरे होता. तर वैदिक काळ हा बुद्ध काळाच्या अगोदर होता, ही ब्राह्मणांनी मारलेली थाप आहे. वैदिक काळाचा आजपर्यंत एकही आर्किओलॉजिकल एव्हिडन्स मिळालेला नाही. एखाद्या यांचे मोठमोठे यज्ञ होत होते असे सांगतात,
यांच्या रामायण महाभारतामध्ये यांचे मोठमोठे साम्राज्य होते, मोठमोठ्या नगरी होत्या. एक दगड सुद्धा मिळालेला नाहीये यांच्या वैदिक काळाचा असेल किंवा यांच्या रामायण महाभारताचा असेल. त्यामुळे रामायण महाभारत वैदिक काळ हा बुद्ध काळाच्या अगोदर होता असं हे जे सांगतात, याला यांच्याकडे काहीच आधार नाहीये, एकही पुरावा नाहीये. तर ही ब्राह्मणांनी मारलेली थाप आहे, हे एवढंच फक्त आपण या ठिकाणी लक्षात घ्यावं. यानंतर पुढचा प्रश्न आहे, सर ब्राह्मणांचा भारतातील इतिहास 1000 वर्षांपेक्षा जास्त जुना नाही असे आपण म्हणता, तर मला काही प्रश्न पडले आहेत, कृपया मार्गदर्शन करा. पहिला प्रश्न त्यांनी विचारला, मग बुद्ध काळात ब्राह्मण वैदिक काळ नव्हता का? तर या प्रश्नाचं उत्तर आहे, बुद्ध काळात ब्राह्मण वैदिक काळ नव्हता. बमन आणि ब्राह्मण हा एक बराचदा गोळ, त्या आपल्याला आपण जर अशोकाचे शिलालेख बघितले तर त्यामध्ये बमन शब्द येतो, किंवा बुद्ध वाङ्मयामध्ये सुद्धा बमन शब्द येतो. तर बमन म्हणजे आजचं ब्राह्मण नाही. बमन हा त्याचा बुद्ध धम्माचाच एक पार्ट होता. लोकांतात म्हणजे समाजामध्ये राहून, जनतेत राहून, गावामध्ये राहून, नगरांमध्ये राहून शैक्षणिक कार्य करणारा जो भिक्खूंचा एक वर्ग होता तो बमन होता. आणि एकांतात राहून म्हणजे समाजापासून वेगळं बाजूला राहून, विहारामध्ये असेल, वनामध्ये असेल, स्तूपामध्ये असेल, असं संघारामामध्ये असेल, असे बाजूला राहून लोकहितासाठी चिंतन मंथन मनन करणारा जो एक वर्ग होता तो समन किंवा श्रमण वर्ग होता किंवा भिक्खू होते, हे लक्षात घ्या. तो बमन आणि आजचा हा ब्राह्मण यांचा काहीही संबंध नाही, हे आपण या ठिकाणी लक्षात घेतलं पाहिजे. त्यामुळे त्या अगोदरच्या काळामध्ये जो बमन शब्द येतो तो त्या भिक्खूंच्या एका भागाच्या संदर्भातच तो येतो, हे ते आपण लक्षात घेतलं पाहिजे. त्यानंतर त्यांनी असं विचारलंय की ऋग्वेदात 10 परिमंडळ पुरुष सूक्त आहे, तेव्हा वर्ण व्यवस्था नव्हती का? वेद निर्मिती केव्हाची असेल? मग बुद्धांनी न्याय, समता, बंधुता, मित्रता तत्त्वज्ञान सांगितले, तर त्यावेळी सामाजिक स्थिती काय होती? आता बघा, या ठिकाणी पुरुष सूक्त आहे, ऋग्वेदामध्ये पुरुष सूक्त आहे. आता हे जे वेद वगैरे जे आहेत ना, जो ऋग्वेद आहे, ऋग्वेद, या ऋग्वेदाची सर्वात प्राचीन प्रत आजपर्यंत जी आपल्याला अवेलेबल आहे ती इसवी सन 1463 ची आहे, म्हणजे आजपासून फक्त 600 वर्षांपूर्वीची. आणि हे मी सांगत नाहीये, तर भांडारकर प्राच्यविद्या संशोधन मंडळाने युनेस्कोला जी माहिती पाठवली होती ती आजही वेबसाईटवर उपलब्ध आहे त्यांच्या. त्यामध्ये त्यांनी स्पष्ट सांगितलेलं आहे की आमच्याकडे जी जुनी सगळ्यात प्रत आहे ती टीका आहे, ऋग्वेदावरची टीका, ती इसवी सन 1463 ची आहे, त्या अगोदरच्या आमच्याकडे काही नाहीये. आणि 4 वेदांची जी नावे सांगितल्या जातात, ऋग्वेद, यजुर्वेद, सामवेद, अथर्ववेद, ही नावे ही 1000 वर्षापेक्षा जास्त जुनी नाहीयेत. अल-बरुनी ही नावे घेतो, पण त्याच्या 300 वर्ष अगोदर भारतामध्ये, हे बघा, हे अल-बरुनीचं पुस्तक आहे, तुम्हाला दाखवतो. हा, हे अल-बरुनीचं एवढं मोठं पुस्तक आहे, एवढा मोठा ग्रंथ लिहिला, खूप मोठा महाविद्वान होता हा अल-बरुनी. तर या अल-बरुनीने वेदांचा उल्लेख केलेला आहे, पण त्याने त्या संदर्भात वेगळं बोलू नंतर कधीतरी. आणि त्याच्या अगोदर 300 वर्ष भारतामध्ये हा आला होता, वेन्सॉंग. हे वेन्सॉंगचं प्रवास वर्णन आहे. तर वेन्सॉंग सुद्धा वेदांची 4 नावे सांगतो, पण तो वेदांची वेगळीच 4 नावे सांगतो. म्हणजे सामवेद, अथर्ववेद वगैरे अशी काहीही नावे तो सांगत नाही, त्याची नावे वेगळीच आहेत. आता जर मला या ठिकाणी सापडली तर मी तुम्हाला सांगतो त्याची नावे, आता ती सापडली पाहिजे.
कधीतरी मी ती नावे सांगेन, तर ती वेगळी नावे आहेत, ही नावे नाही आहेत. तात्पर्य काय आहे की त्या काळामध्ये वेद होते की नाही याचा काही पुरावा उपलब्ध नाही, आणि जे वेद होते ते आज जे आपल्याला वेद म्हणून सांगितले जातात त्यांचा आणि त्या वेदांचाही काही संबंध नव्हता, हे या ठिकाणी आपण लक्षात घेतलं पाहिजे. वेनसॉंगने ते डिटेल्स दिलेले आहेत, 4 वेदांची नावे दिलेली आहे आणि ती वेद कशाच्या संदर्भात होती तेही दिलेले आहे. म्हणजे ती सुद्धा बौद्ध साहित्यच होतं किंवा बुद्ध धम्माशी साहित्यच होतं, आणि ते वेद निर्माण करणारे बुद्ध भिक्खूच होते, हे त्या वेनसॉंगने जे वर्णन केलेले त्यावरून दिसेल. त्या संदर्भामध्ये आपण वाटल्यास एखाद्या दिवशी सेपरेट आपण एक भागच आपण त्याच्यामध्ये घेऊया. तर त्याच्यानंतर पुढचा प्रश्न आहे की बुद्ध काळामध्ये वैदिक काळ, हा प्रश्न झाला. बुद्ध काळामध्ये वैदिक काळ नव्हता. त्यानंतर त्याने विचारलेलं आहे की दिवाळीमध्ये बळीराजाची आठवण काढतो तो विरोचन पुत्र बळीराजा की कृष्णाचा भाऊ बळीराजा. तर दिवाळी हा जो सण आहे हा खूप जुन्या काळापासून आपल्या देशामध्ये साजरा केला जातो. तर ॲक्च्युली याचं जर मूळ आपण बघितलं तर ते बुद्ध धर्मामध्येच आहे. दीपदान वगैरे जो प्रथा होती त्या काळापासून सुरुवात झालेली आहे. पण अगदी दिवाळीचा उल्लेख अल-बरुनी सुद्धा करतो. अल-बरुनीने जे वेगवेगळे सण समारंभ जे सांगितलेले आहे त्याच्यामध्ये सुद्धा दिवाळीचा त्याने उल्लेख केलेला आहे. आणि अल-बरुनी जे वर्णन करतो ते मी तुम्हाला वाचून दाखवतो. अल-बरुनी दिवाळीच्या संदर्भामध्ये काय म्हणतो. हे देखील बघा इथे अल-बरुनीचं दाखवलेलं आहे. ते अल-बरुनी दिवाळीच्या संदर्भात 1000 वर्षांपूर्वी दिवाळी कशी होती या संदर्भामध्ये अल-बरुनी काय म्हणतो बघा. अल-बरुनीचं हे पुस्तक आहे, यामध्ये पेज नंबर 530 वर त्याने दिवाळीचं वर्णन दिलेलं आहे. तो काय म्हणतो बघा. कार्तिक की पहली या अमावस्या का दिन जब सूर्य तुला राशि में जाता है दिवाली कहलाती है. तब लोग स्नान करते हैं, आमोद के वस्त्र पहनते, एक दूसरे को पान और सुपारी उपहार देते हैं. वे सवार होकर दान देने के लिए मंदिरों को जाते और दोपहर तक एक दूसरे के साथ हर्ष से खेलते हैं. रात को वे प्रत्येक स्थान में बहुत बड़ी संख्या में दीपक जलाते हैं जिससे वायु पूर्ण रूप से निर्मल हो जाती है. इस पर्व का कारण यह है कि वासुदेव की श्री लक्ष्मी विरोचन के पुत्र बलि को जो 7वें पाताल में बंदी है वर्ष में एक बार बंधन मुक्त करती और संसार में जाने की आज्ञा देती है. इसलिए यह त्योहार बलिराज्य अर्थात बलि का आधिपत्य कहलाता है. हिंदू कहते हैं कि कृतयुग में यह समय सौभाग्य का समय था और वे प्रसन्न होते हैं क्योंकि प्रस्तुत उत्सव का दिन कृतयुग के उस समय के सदृश है. बघा म्हणजे दिवाळी हा सण 1000 वर्षांपूर्वी बळीराजाचा उत्सव म्हणून मनवला जात होता असं स्पष्टपणे अल-बरुनीने लिहिलेलं आहे. अल-बरुनी हा खूप मोठा महापंडित होता हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. म्हणजे आज आपल्याला जे दिसतंय नरक चतुर्दशी आणि 7 दिवस जवळपास आता तो चालतो उत्सव, तसं काही नव्हतं त्या काळामध्ये. 1 दिवसाचा उत्सव होता आणि तोही बळीराजाच्या नावे तो उत्सव होता, हे आपण या ठिकाणी लक्षात घ्यायचं आहे. पुढचा त्यांचा प्रश्न आहे
की कृष्ण हा सम्राट कनिष्काचाच ब्राह्मणीकरण झालेलं रूप आहे काय? तर कृष्णच नव्हे तर अनेक ज्या देवता आहेत या ग्रीक, कुशाण आणि बौद्ध जातक कथा यांचं कॉम्बिनेशन म्हणून या सगळ्या ब्राह्मणी देवदेवता या समोर आलेल्या आहेत. या तिघांचंही कॉम्बिनेशन याच्यामध्ये. मूळ जर तुम्ही वैदिक धर्म यांचा जर बघितला, जो 7व्या-8व्या शतकामध्ये जे तो इराणमध्ये पाळला जात होता, जे यहुदी जे पारशी धर्म जो आहे तो पारशी धर्मामध्ये हे सगळे काही प्रथा ज्या होत्या त्यामध्ये देव वगैरे मूर्तीपूजा वगैरे काही नव्हती, अग्निपूजा होती. हे जे काही देवपूजा वगैरे आलेली मंदिरांची मध्ये मूर्तीपूजा जी आलेली आहे अगदी बुद्ध धर्मात सुद्धा ही ग्रीक आणि कुशाणांनी ही आणलेली आहे. आणि पुढे चालून मग ज्या वेगवेगळ्या जातक कथांमधून ही ज्या देवदेवता समोर आल्या त्यांचंच ब्राह्मणीकरण करून तिघांचं कॉम्बिनेशन म्हणून आजच्या हिंदू धर्मातल्या सगळ्या देवदेवता आपल्याला दिसतात, त्यातल्या कथा आपल्याला दिसतात. हे या ठिकाणी लक्षात घ्यायचं आहे. त्यानंतर एक प्रश्न मला आलेला आहे की जर मग वर्णव्यवस्था नव्हती तर जात व्यवस्थाही नसेल. भगवान महावीर गौतम बुद्ध यांनी न्याय, समता, स्वतंत्रता, बंधुता, तत्वज्ञान सांगितले, त्यावेळी सामाजिक स्थिती काय होती, विषमता कोणत्या प्रकारची होती? म्हणजे यांना असं म्हणायचं आहे की जर मग वर्णव्यवस्था त्या काळात नव्हती, जात व्यवस्था नव्हती, तर मग बुद्धांचा आणि त्यांचा संघर्ष कोणाविरुद्ध होता, असा थोडासा प्रश्न आहे. तर बुद्ध असतील, बुद्धाने जो काही संघर्ष केलेला आहे तो काही कोणत्याही वर्णव्यवस्थेविरुद्ध किंवा जाती व्यवस्थेविरुद्ध केलेला नव्हता, कारण ती त्या काळात नव्हतीच. बुद्धाने पंचशील सांगितलेलं आहे. पंचशीलमध्ये काय सांगितलं? चोरी करू नका, खोटं बोलू नका, त्यानंतर वेदविचार करू नका. तर या पद्धतीचे त्यांनी सांगितलेले आहे. त्याच्यामध्ये कुठेही तुम्हाला जातीच्या संदर्भातलं तुम्हाला स्टेटमेंट दिसणार नाही, किंवा वर्णाच्या संदर्भातलं तुम्हाला स्टेटमेंट दिसणार नाही, किंवा वैदिक व्यवस्थेच्या संदर्भातलं स्टेटमेंट दिसणार नाही. नंतरच्या काळामध्ये जे जातक कथा रचण्यात आल्या किंवा जे बौद्ध साहित्य नंतरच्या काळामध्ये जे निर्माण झालेले आहे त्यामध्ये बुद्धाच्या तोंडून तुम्हाला या पद्धतीचे उद्गार दिसतील. पण बुद्धाच्या काळामध्ये तसं काही नाहीये. बुद्धाच्या सोडा त्याच्यानंतर 250 वर्षांनी सम्राट अशोक होतो. सम्राट अशोकाचे 40 जवळपास शिलालेख आज उपलब्ध आहेत, स्तंभालेख, शिलालेख वगैरे. त्यामध्ये कुठेही तुम्हाला वर्णव्यवस्था दिसणार नाही, जाती व्यवस्था दिसणार नाही, एकाही जातीचं नाव नाही, एकाही वर्णाचं नाव नाही. त्यानंतर तुमच्या रामायण महाभारतातल्या एकाही कॅरेक्टरचं नाव नाही, वैदिक ग्रंथांमधल्या एकाही कॅरेक्टरचं नाव नाहीये. म्हणजे समजून घ्या तुम्ही, हे सगळ्या नंतरच्या गोष्टी आहेत. तर एवढेच प्रश्न आज होते. असे वेळोवेळी आपल्याला जे प्रश्न येतील ते आपण या लाईव्ह चॅटद्वारे घेत जाऊ, कारण प्रत्येक प्रश्नाचं उत्तर टाईप करून तुम्हाला फेसबुकवर देणं शक्य नसतं. त्यामुळे या पद्धतीनं आपण ते घेऊया. एक कमेंट आलेली इथे बघतो काय आहे ते. ऍक्च्युली हे मी लॅपटॉपवरती लाईव्ह आलोय आणि पहिल्यांदाच आलोय, त्यामुळे मला यातले बरेच फंक्शन्स काही माहिती नाही, कशी यूज करायची, काय करायची. आता एक कमेंट आलेली आहे, पण ती कमेंट बघायची कशी ते काही माझ्या लक्षात आहे. हां, इकडे दिसत आहे. सर, बोहोनीचा यूज धंदाला यूज होतो, स्टार्ट कुठून? बोहोनी किरण सरोदे यांनी एक प्रश्न विचारलेला आहे की आपण म्हणतो की बोहोनी झाली का, बोहोनी झाली का. तर ऍक्च्युली तो बोहोनी शब्द नाहीये, तर तो भवानी शब्द आहे. भवानी. तुम्हाला माहिती असेल की तुळजाभवानी ही महाराष्ट्राचं कुलदैवत तिला म्हटलं जातं. शिवाजी महाराज सुद्धा तुळजाभवानीला मानायचे. तर ही जी भवानी जी आहे ना, तुळजाभवानी, हे वज्रयान जो पंथ होता बुद्ध धर्मातला, वज्रयान पंथ, त्यातली जी तारा आहे त्या ताराच्याच वेगवेगळ्या रूपांपैकीच एक रूप म्हणजे ही भवानी आहे. तर एखादं मंगलकृत्य सुरू व्हायचं असेल किंवा एखादं काम सुरू व्हायचं असेल तर तो पहिल्यांदा जेव्हा त्या कामाला सुरुवात होते त्याला ते देवाच्या नावे ते गेलं पाहिजे, म्हणून देवाच्या नावानं ते सुरुवात होतं, म्हणून त्याला भवानी असं म्हणतात. ऍक्च्युली भवानी शब्द येतो. बोवनी हा आपला त्याचं अशुद्ध रूप किंवा काय म्हणतात त्याला ग्रामीण ढंगाचं रूप म्हणजे बोवनी असं झालेलं आहे. तर हे तुमच्या प्रश्नाचं उत्तर आहे. धन्यवाद प्रश्न विचारल्याबद्दल. तर अशा प्रकारे आपण वेळोवेळी लाईव्ह येऊन बाकी काही जे काही प्रश्न मला आपले फॉलोअर्स आणि आपले मित्र विचारतात त्यांच्या प्रश्नांची उत्तरे मी देण्याचा प्रयत्न करत जाईल. तर आजचं शेड्यूल या ठिकाणीच थांबवतो. धन्यवाद. जय शिवराय, जय भीम, जय संविधान, जय भारत.